महादेव बेटिंग ॲप संदर्भात 17 ठिकाणी बुधवारी छापेमारी झाली आहे। 100 कोटींचे शेअर्स असलेली डीमॅट खाती गोठवली गेलेली आहेत। छाप्यांमध्ये 2 कोटींची रोकड देखील जप्त केली आहे। मुंबई, दिल्ली, कोलकाता, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये हे छापे टाकण्यात आलेत असं समजतंय। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। निखिल, काय तपशील आहेत याबाबत? नक्कीच रिद्धी, पाहायचं झालं तर ईडीने बुधवारी महादेव गेमिंग ॲपच्या संबंधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 100 कोटींची जे शेअर्स असलेली डीमॅट खाती आहेत ती गोठवण्यात आलेली आहेत आणि त्यामध्ये 70 ठिकाणी छापे टाकून सुमारे 2 कोटी रुपयांची ही जी रोकड आहे ती देखील जप्त केलेली आहे। महादेव बेटिंग ॲपच्या संदर्भामध्ये पाहायचं झालं तर या ठिकाणी ईडीकडून अनेक ठिकाणी आहेत ते जे तपासणी आहे ती करण्यात येत होती। त्यामध्येच आता दिल्ली, मुंबई, कोलकाता यासारख्या अन्य ठिकाणी देखील ही छापे मारून संपूर्णपणे रोकड आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। पाहायचं झालं तर या संपूर्णपणे प्रकरणामध्ये जे पैसे आहेत ते भारतामधून उचलण्यात आले, परंतु ते भारताच्या बाहेर आहेत तर ते हवालाच्या माध्यमातून पाठवण्यात आले आणि तिथून पुन्हा भारतात घेण्यात आले। या संपूर्णपणे प्रकरणामध्ये जेवढे काही जे ॲप होते किंवा जेवढे काही ज्या अकाउंट वापरण्यात आलेले होते ते संपूर्णपणे आता ईडीने गोठवण्यात आलेले आहे। पुढची माहिती देखील अशी आहे की दुबईत भागीदाराने हवालात 800 कोटी रुपये आहेत ते विदेशात पाठवले होते। म्हणजे एकूण महादेव गेमिंग ॲप हा संपूर्णपणे देशामध्ये राबवत असताना याची जी सूत्रधार आहेत, याचे जे चालवणारे संपूर्ण लोक होती ती कुठेतरी या ठिकाणी भारताच्या बाहेरून हा संपूर्णपणे जो गेमिंग ॲप आहे तो चालवण्यामध्ये त्यांचा संपूर्णपणे हातभार होता आणि त्यामुळे भारताच्या बाहेर देखील अशा प्रकारची जी संपूर्णपणे चौकशी आहे ती या सूत्रांच्या माध्यमातून आहे की हे संपूर्णपणे अकाउंट आहेत ते करतायत आणि जे कोणी आता महादेव गेमिंग ॲपच्या संबंधातले आरोपी आहेत ते भारताच्या बाहेर एकंदरीत निखिल ही फार मोठी कारवाई महादेव बेटिंग ॲप संदर्भातली म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।